नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय पत्रक आलेलं आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2024 सन 2024-25 चे वितरण अनुदान वितरण बाबत। वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रण अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सन 2024-25 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर बघा आता सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, शिक्षण व इतर सेवा, समग्र शिक्षा अभियान, सर्वसाधारण राज्य हिस्सा 40%, सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई नियंत्रण अधिकारी आणि वितरण अनुदान 816.10 रुपये। सन 2024-25 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विविध सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा। यात कोणतेही कसूर होणार याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी। निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेखलेल्या नियमाचे पालन करावे। तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय 2013 विनियम भाग 2 दिनांक 17 एप्रिल 2015 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 मधील अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावात तरतूद केली। अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे। विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी। यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये। कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट याची प्रत जोडलेल्या नसल्यास देयके पारित करू नये। शासनाने देण्यात येणाऱ्या वेतन अनुदानातील लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ECS द्वारे प्रदान करणं बंधनकारक राहील। कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये। स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासन यांनी असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा। त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं। तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी। सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवले असल्यास त्याचे बँक अकाउंट स्टेटमेंट शासनास सादर करावे। शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धती नियम पुस्तिका उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांच्या 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णय प्रसिद्ध केले आहे। सदर शासन निर्णय व त्यासोबत मार्गसूचनाप्रमाणे तसेच इतर विभागाने तदनंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रक यामध्ये सूचनानुसार व तरतुदीनुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण करून पुरवठादार निश्चित झाल्यानंतर या परिपत्रकातील मार्गदर्शक अटीचे पालन करून खरेदीची देयके कोषागारातून जाहीर आहरित करण्यात यावी। अनेक वेळेला विभागाद्वारे संक्षिप्त देयकाद्वारे निधी खर्च करण्यात येतो, मात्र त्याचे तपशीलवार देयक सादर केल्यामुळे लेखा आक्षेप येतात व अपवाद संबोधतात। तरी यापुढे विभागांनी ज्या लेखाचर्चेखाली जुनी तपशीलवार देयके प्रलंबित असतील ती सादर केल्याशिवाय त्या लेखाचर्चेखाली निधी वित्त विभागाच्या संमतीशिवाय आहरित करू नये। तर बघा अशा अत्यंत महत्त्वाच्या शासनाने आपला समजला असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।